मी नव्याचे माव आम्ही गेलेलो मम्मीच्या घरी माझ्या, कारण की मला जरा शॉपिंग करायची होती, नव्याचे कपडे घ्यायचे होते. तर तिकडनं आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी. रिक्षा पकडली आणि चाललो आम्ही आमच्या इकडे उल्हासनगरला शॉपिंगसाठी. तर ही बघा ट्रॅफिक लागलेली आम्हाला तिकडे. नव्याचे कपडे घ्यायचे होते आणि तिकडे चांगले मिळतात मम्मीच्या इकडे. तर मी म्हटलं चला बघूया एकदा. कपडे वगैरे घेऊन आलो आणि रात्री अंथरूण वगैरे टाकायचं होतं. तर हे बघा माझं छोटंसं पिल्लू कसं गोदडी एक उचलून घेऊन जाते. तिचे बाबा तिला देत होते आणि ती एक उचलून तिकडे जाऊन टाकत होती. हे बघा. आणि मामाचा म्हणजे नव्याच्या मामाचा बड्डे होता. त्याच्यासाठी आम्ही गुलाबजाम बनवण्याचं ठरवलेलं. हे गुलाबजाम बनवायचे होते. घरामध्ये खूप सारी रताळी होती. रताळीचे गुलाबजाम बनवलेले आहे, स्वीट पोटॅटो. तर मी त्याला बॉईल करून घेतले रताळांना आणि त्याचं पीठ म्हणून मस्त बनवले. मामाने पार्टी दिलेली आम्हाला. तर हे सर्व जेवण मागवलेलं होतं. ग्रिल सँडविच होतं, शॉर्मा होता, पनीर क्रिस्पी होतं, त्याच्यानंतर मंचुरियन होतं, चिकनची भाजी होती आणि एक व्हेज भाजी होती. ठीक आहे. तर मी तर काही खाल्लं नाही जास्त, कारण मला ते सँडविच आणि ते खाल्लं त्याच्यातच पोट भरलं. आणि हे बघा, हे आमच्या कार्टूनचं काय चालू आहे. खायचं तर काही नव्हतं. चेअरवरती उभं राहून तिचं नाटकी चालू होते आणि काहीतरी माझं आहे बोलत होती. तिला मम्मी बोलली तुझं नाही आहे. तर हे बघा रडायला कसं येतं त्याला. त्याच्यानंतर आम्ही केक घेतला कटिंग करण्यासाठी. तर हे बघा मामाचं आणि तिचं काय चालू आहे. केक कट करायचं सोडून केकवरचे जे कुनाफा चॉकलेट असतं ना, त्याच्यावरती ते टाकलेलं असतं, काय बोलतात, पिस्ताचं डेकोरेट होतं. ते झाडू काढत होते ही लोकं. त्यानंतर केक कटिंग करण्यासाठी घेतला. हो, केक आम्ही मागवलेला दुबईचं जे फेमस चॉकलेट आहे ना कुनाफा, तो मागवलेला. आतमध्ये शेवाय वगैरे असतात आणि पिस्ता वगैरे ते सगळं टाकलेलं असं. कसं वाटतं बघा केक, पिस्ता वगैरे टाकले. आणि हे फोटोज काढलेले सगळ्यांनी केक भरवताना. मामाला नव्याने भरवला, बाबाने भरवला, आईने भरवला, परत मोठ्या माऊने भरवला, छोट्या माऊने भरवला, मामाने भरवला केक मोठ्या मामाला. त्याच्यानंतर चिवदीदीने भरवला, मम्माने भरवला आणि असा दिवस आमचा संपला.